जय भीम नमो बुद्धाय. हे मी आली होती औरंगाबादमध्ये. तर मी बुद्ध लेणीला गेली होती. तर बघा हे किती मूर्त्या इथं भारी आहेत. नक्की बघा. पुढचा व्हिडिओ चांगलाच आहे. बुद्ध लेणीवरला आहे हो. तर इथं खूप ऊन होतं. तर ऊन होतं, पाण्याचा इथं मेळ नव्हता वाटाणा. तर मग आम्ही नेट गेलो तर पाण्याचा मेळ लागला. बघा मग मध्ये गेली तर मध्ये एवढ्या भारी मूर्त्या होत्या, भरपूर मूर्त्या होत्या. कोणी ते होत्या काय माहिती, पण किती डेकोरेशन मस्त आहे इथं. आणि बाबा होते इथं, दोन इकडे होते, इकडं होते. तर ती नेट आलेले इथं बॅनर छापलेला आहे. तर इथं इतकी चांगलं करमते वाटणं पाणी, पण इथं आल्यावर किती करमते बापरे. बुद्ध लेणी इकडं वरती पा किती हे असं बगारा आहे. बगाऱ्यावर तिकडं माळावर बुद्ध भगवानाच्या मूर्त्या आहेत, पण तिथं आम्ही नाही जाऊ शकलो. तर मग आम्हाला तहान लागली होती खूप. मग पाण्याचा मेळ नव्हता. तर मग इथं ऊन पण खूप होतं. एवढं ऊन होतं ना, तर काय सांगा तुम्हाला. एवढं हे खाली कानी फरच्या आहेत ना, तर ते फरच्यावर पाय असे म्हणजे असे लई तापू लागले. त्याच्यामुळं कानी आम्ही तिकडं पलीकडं चाललेलो होतो. म्हणलं चला तिकडंच तर सावली आहे, म्हणलं तिकडं थोडा वेळ म्हणलं बसू. तिथं माणसं बाया होते, पण आम्ही तिथं काय पोहोचलो नाही अजून. मग त्याच्यामुळं आम्ही आलेलो आहोत, पाण्याच्या आसऱ्याने आलेलो आहोत. म्हणलं चला कुठेतरी झाड असं तिथं बसून घेऊ म्हणलं. म्हणजे एवढं खूप ऊन होतं ना, तर काय सांगू तुम्हाला. एवढं भारी ऊन होतं बाबा. इकडे एवढं तपते, औरंगाबादला एवढं तपते तुम्हाला काय सांगू. नाशिकमध्ये एवढं तपत नाही, पण इकडे एवढं तपते ना, तर असं घराच्या बाहेर निघत ना. तसंच मला म्हणले ती की चल बाबा, तुम्ही नाराजी करू लागले, पण म्हणू लागले नाही चला आपण येऊ एकदा तिथून बघून. तर आलो होतं तर वरती काय माझं जायला मन होईना. म्हणजे कसं की ऊन तपू लागलं आणि पायरीने जायचं होतं. तर मग मला म्हणत होते की चल ना चल ना, तर मी काय गेलीच नाही. मी म्हणलं बाबा नाही, तेवढं लांब काही येणार नाही म्हणलं मी, तुम्हीच जा म्हणलं. तर एवढा टाईम लागला आम्हाला इथं ऊन सावरीच्या ठिकाणी येण्यासाठी. तिथून एवढं ऊन तापू लागलं. तर वाटण चाला वाटेना तसं चालू. मग इकडं बघू लागलो तर नाही. मग इथं होती पण थोडी सावली, पण इथं नाही म्हणून लागली. मग इथं आलेलो आहोत आम्ही. गौतम बुद्धाच्या मूर्त्या किती भारी येतात. तर इथं करमू लागलं. मग थोडं इथं थोडं म्हणजे टाईम घेतला तिथं. मग तिकडून आणखीन म्हणलं पुढे चला ना म्हणलं. तर मग आमच्या म्हणत नाही, म्हणत बघ म्हणत आधी इथं मूर्त्या चांगल्या होत्या इथं. मग इथं थांबलो थोडा वेळ थांबलो इथं. मग म्हणलं बाबा थोडं थांबा म्हणलं, सोन्यावानीच मूर्ती दिसू लागली. तर मग इथं चांगलं भारीला वाटू लागलं म्हणून इथं थोडा वेळ थांबलो. मग इकडं तिकडं फिरू लागलो. आमच्या घरच्या जवळ दिला मोबाईल. तर मग ते वरती खालीवरती करू लागले होते. इकडं धरा, तर त्याला काही समजे ना बाबा धरायचा. मग तसंच आम्ही धरला आहे. मग पुढे आता समोर लई चांगलं पाहण्याजोगं आहे बरं का. म्हणजे इथे याने मोबाईल बरोबर धरला नाही त्याच्यामुळं. तर मग इकडं पाहण्याजोगं आहे. तर चांगल्या मूर्त्या आहेत इकडं पण भरपूर. इथं करमाजोगं आहे बुद्ध लेणीवर. औरंगाबादची इथं बुद्ध लेणी आहे तिथं. तर म्हणलं चला म्हणलं बाबा आपण थोडा वेळ इथंच एन्जॉय करून बसलो थोडा वेळ. तर तिकडं काने जाण्यासाठी इकडं येत नाही पायऱ्या. इकडं जाण्यासाठी म्हणजे असं घाबरू लागलं जेवण. इकडं भरपूर इथं मूर्त्या आहेत, एवढ्या भारी भारी मूर्त्या आहेत ना. पण जायलाच काही वेळ म्हणजे ऊनच काय इकडं तिकडे हिंडाच वाटे ना. मग मी इथूनच काढलेलं होतं पहा. म्हणजे ऊन आहे ना आता, महिना ऊनच आहे ना. त्याच्यामुळं 14 एप्रिलचा महिना तर ऊनच आहे ना. त्याच्यामुळं काय आम्ही इथून काय हल्लो नाहीच. आम्ही इथंच बसून घेतलं आणि इथूनच काढू लागलो. आमच्या घरच्याला मला थोडा हिंडाभर म्हणलं थोडं. तर मग इकडं तिकडं होऊ लागले आणि दाखवू लागले मूर्त्या. बघा या एवढ्या मूर्त्या आहेत ना, भरपूर इथून तिथून मूर्त्या आहेत इथं. पाह्याजोग्या आहेत मूर्त्या इथं भरपूर. हे बघा किती चांगली मूर्ती इथं पण. छोटीशी इथं पण आहेत. आणि मग गाडी आली होती तिकडून. तर मग आम्ही गप्प बसलो. बॅनला चला बघ थोडा वेळ इथं बसू पप्पा. तिकडं किती हे माळ आहेत. ते माळाने त्यांना पाला पण राहिलेला नाही फक्त इथं. गौतम बुद्धाच्या इथंच म्हणलं बाबासाहेब गौतम बुद्ध इथंच करमू लागलं थोडं. तिकडं जायला मन झालं नाही. इथं लग्न राहतात, पण आज लग्न नाही इथं. लग्न नव्हतं. नाहीतर रविवारी दिवशी कानी लग्न राहते इथं, पण नव्हतं. मग संध्याकाळ बसलं. म्हणलं चला ना घराकडं. तर म्हणत नाही, म्हणत थोडा वेळ थांब म्हणत. ऊन तपू लागलं त्याच्यामुळं कानी आम्ही थोडा वेळ इथंच थांबलो. तर करमू लागलं मग बसलो आम्ही तिथंच. म्हणलं चला बा म्हणलं, मग ऊन कमी झालं म्हणलं.
तर मग त्याच्या बाद म्हणलं ऊन कमी झालं तर मग आपण घराकडे जाऊ. मग थांबलो आम्ही तिथं. सकाळी 2 मुलं इथं हिंडू लागले. तर मी त्यांना म्हणलं होतं बाबा जाऊ नका मुली पण की उन्हाचा आर खेळू नका नाही इकडं तिकडं. आता ते बघार त्यांच्यावर जावं लागत होतं पण मी गेलेच नाही. किती इथं भारी पाहतं मला किती चांगलं करमते. तर मी उन्हाच्या नाही इकडं तिकडे गेली नाही. नक्की बघा आता मी पुढचा हिडवीनं मग मी जाणार स्वतः म्हणजे उन्हाचं संध्याकाळच्या पारी जाणार आहे. मग मी चांगल्यामधून काढणार आहे तिथे हिडीव जाऊन. तर पहा तुम्हाला कसा आवडला का तुम्हाला हिडवी थल्ला. तर तिकडं म्हणजे एवढं काय तिकडं म्हणजे आता उन्हाच्या येत नाही तर एवढं भारी राहते. इथं सावली असली तर भरपूर गर्दी राहते. इथं लग्न लागतात, सोहळे होतात चांगले चांगल्या पद्धतीनं. इथं या आम्ही सावलीत बसलेलो होतो. मग पुढे थोडं गेलो म्हणजे गाड्या दर्शनासाठीच येतात बरं का. मग आम्ही थोडं इथं बसलो होतो. मग इथून तिकडं गेलो. म्हणलं चला थोड्या मूर्त्या इकडे पण दाखवू. बघा इकडं किती छान वातावरण आहे. आणि वरी म्हणलं का नाही की बगारेच येतं त्याच्यावर काहीच करमत नाही. पूर्ण इथून तिथून मूर्त्या आहेत. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. हे मूर्त्या किती भारी भारी आहेत. इथून तिथून औरंगाबाद मलकाने औरंगाबाद काय म्हणजे ते तोंडी पडलेलं आहे म्हणून, नाही तर संभाजीनगर म्हणतात. पण ते तोंडी पडलं का नाही तर मी गाडीत पण तेच माझ्या तोंडातली नाव येते. तर बाई किती भारी भारी मूर्त्या आहेत. आणि म्हणजे तिकडं डोंगर डोंगरातनी काही करमत नाही पण इथं करमते मस्त पायाजोगा आहे. आणि इकडं येतं आम्ही चाललो इकडं डोंगरचं आहे बरं का. पण तिथून आम्ही इकडं गाणी म्हणलं थोडा वेळ तिकडं जायचं नाही म्हणलं तिकडं डोंगरात जास्त ऊन लागते. म्हणजे कसं त्या झाड पाला नाही त्याला म्हणून त्याच्यामुळं मग आम्ही परत इकडून कट घेतला आणि मग इकडं येऊ लागलो थोडा वेळ. म्हणलं चला इकडं तर थोडा वेळ म्हणलं आपण इकडं पाहून मग नंतर घराकडे जाऊ. तर मग आम्ही आलो ताण लागला तर इथं पाणी होतं. मग इथं आलो पाणी पिलं थोडा वेळ. मग इथं बसलो थोडा वेळ. आणि मग घरी माझ्या मुलीलाच म्हणलं होतं चालणं पाहिजे. ती म्हणे आई उन्हाचं नाही मी येऊ शकत म्हणे तू जाय म्हणे. म्हणून आम्ही आलो होतो बरं का. पण तिचंच खरं होतं म्हणलं बाबा चला ऊन लय खूप आहे. संध्याकाळच्या पारी आलो असतो तर चालत होतं म्हणलं. फक्त यायची वाट आहे. आम्ही रस्त्याने आलेलो आहेत म्हणले. रस्त्याने गाड्या येतात म्हणजे बस येतात बरं का. बसतनी आम्ही बसून आलो. आणि मग थोड्या वेळ थांबलो. मग संध्याकाळ का आम्ही थांबलो इथं. हे झाडं आहेत ना ते पण तिथलेच येतं. म्हणजे इथं ती घर आहे ना ती दिसते ते त्या घरातनी एकाने स्वयंपाक बनवतात. लग्नाचा कार्यक्रम असला की मग इथं जेवणं खाणं सगळं व्यवस्था आहे. मग इथं त्याच्यामुळं का नाही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला. चांगला वाटला तर लाईक करा, कमेंट करा. माझ्या बहीण भावांनो जय भीम नमो बुद्धाय. इकडं पाहता आम्ही का नाही इकडं म्हणजे घराकडं जाण्याची वेळ. म्हणलं चला बाबा घराकडं जाऊ म्हणलं. थोड्या तरी आमचे घरचे म्हणू लागले की बस ना थोडा वेळ. तर मी म्हणलं नाही म्हणलं आपण दुसऱ्या दिवशी येऊ म्हणलं चांगले व्हिडिओ काढू म्हणलं. पण आता का नाही मला इथं काय करमे ना म्हणलं ऊन तपून राहिलं. तर थोडा वेळ बसवलं मला. तर मग आम्ही का नाही इथं बसलेलो होतो बरं का. मग त्यांना म्हणलं मला पाणी आणा म्हणलं. तर मग थोडा नाही तेच काय म्हणले की जाय बाबा तू आण पाणी. तर मग मी पाण्यासाठी गेले होते. आमच्या घरचे बसले त्यांनी काय काढला नाही. याच्या पुढे सुद्धा व्हिडिओ म्हणजे त्यांनी बरोबर घेतलेलंच नाही. एकच घ्यायचं का? हां
बहुत बादाम से बादाम से नहीं, इधर ना अभी और पानी